लहानांपासनं ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडणारे, सर्वांच्याच आवडीची मोमोजची रेसिपी जराही मैद्याचा वापर न करता किंवा गव्हाच्या पिठाचा देखील वापर न करता इथे आपण भाज्यांचा रस देखील न काढता इथे खूप सोप्या पद्धतीने मोमोज फ्राय रेसिपी बघणार आहोत. अत्यंत खुसखुशीत आणि चवीला एक नंबर लागणारे मोमोजची रेसिपी बघणार आहोत. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, माझं नाव करिश्मा माने. मानेज रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. 1 वाटी इथे मी जाड रवा घेतला आहे. माझ्याकडे बारीक रवा नव्हता म्हणून मी इथे जाड रव्याचा वापर केला आहे. पण तुमच्याकडे बारीक रवा असेल तर तुम्ही 1 वाटी बारीक रवा घेऊ शकता. आणि वजनी माप म्हणायचं तर 150 ग्रॅम एवढा रवा आहे. त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचे. थोडंसं करून रव्यामध्ये छान पाणी मिक्स करून घ्यायचं आहे. तर इथे जाड रवा असल्यामुळे थोडंसं पाणी जास्त लागेल, पण बारीक रवा असला की पाणी कमी लागतं. इथे मी वाटीभर पाणी घेतलं होतं, त्यातलं अर्धी वाटी पाणी पूर्ण संपलं आहे. त्यात साधारण 5 ते 6 चमचे एवढे पाणी उरलं आहे वाटीमध्ये. तर 5 ते 6 मिनटासाठी पीठ झाकून सेट होण्यासाठी ठेवायचं आहे. तर मोमोजसाठी इथे मी थोड्याच फार भाज्या घेतल्या आहेत. 1 वाटीभर इथे कोबी घेतली आहे, बारीक चिरून घेतलेली कोबी आहे. किसलेलं 2 गाजर घेतले आहेत आणि ते देखील 1 वाटीभर घेतलं आहे. आणि 1 चमचा ब्लॅक पेपर घेतले आहेत, म्हणजेच काळी मिरी पूड 1 चमचा घेतली आहे. शेजवान चटणी 1.5 चमचा आणि 1 चमचा सोया सॉस देखील घेतले आहे. कढई इथे मी गॅसवर गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढई आपली छान गरम झाली आहे. गॅस मी इथे मोठाच ठेवला आहे. कढईमध्ये पसरून असं 1 चमचाभर तेल घालून घेतलं आहे. आणि आपली कोबी 1 ते 2 मिनटासाठी कोबीचं पाणी जाईल इतपत त्याला छान परतवून घ्यायचं आहे. इथे आपण मुळातच कोबीचं पाणी काढून न घेतल्यामुळे कोबीला पाणी सुटतं. तर कोबीचं पाणी थोडंसं 2 ते 3 मिनटानंतर परतल्यानंतर कोबीचं पाणी निघून जातं. गाजर घालून पुन्हा एकदा 2 ते 3 मिनटासाठी परतवून घ्यायचं आहे. थोडंसं सारण फडफडीत झाल्यानंतर मग त्यात चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आपलं सोया सॉस देखील इथे घालून घेणार आहोत. आणि काळी मिरी पूड पूर्ण 1 चमचाभर मी इथे घालून घेतली आहे. मोमोजचं सारण आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर शेजवान चटणी देखील इथे आपण घालून घेणार आहोत. मस्त इथे आपलं सारण 2 ते 3 मिनटासाठी छान असं परतवून घ्यायचं आहे. तर इथे बघू शकता सारणाला अजिबात पाणी सुटलं नाही आहे. अगदी कोरडं फडफडीत असं आपलं सारण दिसत आहे. तर इथे मोमोजचं सारण रेडी झालं आहे. तर थंड होण्यासाठी ठेवूया सारण. तर इथे बघू शकता आपला रवा देखील छान भिजला आहे आणि फुलला देखील आहे. तर काय करायचं, त्यामध्ये 2 ते 3 चमचे एवढे तेल घालून घ्यायचे आणि पुन्हा एकदा पीठ आपण छान मळून घेणार आहोत. जसं आपण चपातीला पीठ मऊसूद असं मळून घेतो तशाच पद्धतीने इथे पीठ मळून घ्यायचं आहे. आणि इथे जर तुम्हाला कोरडं पीठ हवं असेल तर मैदा न वापरता तुम्ही गव्हाची कणिक घेतली तरीही चालेल. तर इथे मी खाली गव्हाची कणिकच घेतली आहे किंवा तुम्ही तांदळाचं कोरडं पीठ देखील घेऊ शकता. तर इथे आपले छान पीठ मळून झालं आहे. आणि मोठी 2 मी मोठ्या पोळ्या होतील अशा 2 गोळे तयार करून घेतले आहेत. आणि त्याचीच एक मोठी अशी पोळी तयार करून घेतली आहे. तर इथे बघू शकता अगदी जास्त जाडही नाही, अगदी जास्त पातळही नाही, मध्यम आकाराची इथे पोळी मी लाटून घेतली आहे. तर मोमोज आपले एकसारखे आकाराचे व्हावेत म्हणून इथे मी गोलवाटीच्या खाचाने पुऱ्यासारखे इथे आपले छोटे छोटे पुऱ्या तयार करून घेत आहे. तर इथे बघू शकता एकाच वेळेस आपले साधारण 7 ते 8 मोमोज तयार होतात. तर इथे 1 चमचाभर सारण मी या पिठावर घालून घेते. जसं आपण मोदकाच्या कळ्या पाडतो तशाच पद्धतीने इथे पिठाच्या छान अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहे. तर कळ्या पाडत असताना अंगठ्या आणि मधल्या बोटाच्या साहाय्याने पिठाला चिमटा काढून घ्यायचा आहे. तर इथे बघू शकता अशा पद्धतीने मी मधला बोट आणि अंगठ्याच्या साहाय्याने कळ्यांच्या चिमट्या पाडून घेत आहे. आणि आपला इथे मोदकाचा आकार मी दिला आहे मोमोजला. अजून एक इथे मी सोपी पद्धत सांगणार आहे मोमोज कसे करायचे. तर इथे मी पुन्हा एकदा पिठाची पारी घेतली आहे आणि त्यावर अगदी सोप्या पद्धतीने इथे हळुवारपणे आपल्याला बोटाला चिमटा देत देत अशा पद्धतीने इथे मोमोज तयार करायचे. तर इथे बघू शकता त्याला देखील छान कळ्या आल्या आहेत.
5 ते 6 अगदी कळ्या येतात. तर इथे सर्व मोमोज आपले रेडी झाले आहेत. पावसाच्या दिवसात बाहेरचे मोमोज विकत आणण्यापेक्षा घरातच तुम्ही मोमोज करून खा. चवीला एक नंबर लागणारे मोमोज आहेत हे. तर इथे मी कढईमध्ये गॅसवर कढई ठेवली आहे. कढईतलं तेल आपलं छान तापलं आहे. तर इथे आपण एक एक करून सर्व मोमोज फ्राय करून घेणार आहोत. इथे साधारण कढईमध्ये जेवढं तेल बसलं आहे तेवढ्या तेलामध्येही मोमोज घालून घेतले आहेत. मोमोज इथे साधारण 7 ते 8 असे मोमोज घालून इथे गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवून छान मोमोज फ्राय करून घ्यायचे आहेत. अगदी कुरकुरीत होईपर्यंत मोमोज फ्राय करून घ्यायचे आहेत. तर इथे साधारण 10 मिनटामध्ये आपले इथे मोमोज फ्राय करून तयार झाले आहेत. तर इथे मी घरची शेजवान चटणी घेतली आहे. त्यामध्ये 1 चमचा टोमॅटो केचप मिक्स करून घेणार आहे आणि ही झाली आपली मोमोची चटणी तयार. इथे कोणत्या इन्स्टंट चटणी इथे मी तयार केली आहे. तर तुम्ही हवं तर शेजवान चटणीसोबत देखील नुसतीच खाऊ शकता. मोमोज आपले फार सुंदर असे झाले आहेत. तर इथे मोमोजना रंग देखील फार सुंदर आला आहे. तर इथे बघू शकता मोमोजच्या आतमधलं सारण देखील अगदी गच्च असं भरलेलं दिसत आहे. मोमोज तळत असताना मोमोजचा थोडासा शेप गडबडला आहे, पण ते चवीला अत्यंत कुरकुरीत, खमंग आणि उत्तम असे मोमोज झाले आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटलाय कमेंट करून देखील नक्की सांगा. मुलांच्या संध्याकाळी स्नॅक्ससाठी सकाळचा राहिलेला उपमाचा इथे मी खमंग, खुसखुशीत आणि कुरकुरीत असे उपम्याचे कटलेट केले आहेत. तर इथे बघू शकता कटलेटला रंग फार सुंदर आला आहे. अगदी छान कुरकुरीत आणि आतून खुसखुशीत देखील झालेले आहेत. शिल्लक राहिलेल्या उपम्याचे इथे मी असे सुंदर कटलेट होतील याचा विचारसुद्धा केला नाही, एवढे हे कटलेट सुंदर झाले आहेत चवीला. तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. सकाळचा शिल्लक राहिलेला उपमा मी हाताने छान असा सर्वत्र चुरून एकजीव करून घेतला आहे आणि कुस्करून घेतला आहे. तर इथे आपण आता यामध्ये उकडलेले बटाटे घालून घेणार आहोत. तर इथे मी मध्यम आकाराचे 2 उकडलेले बटाटे घेतले आहे. त्यावरची साल काढून खिसणीच्या साहाय्याने आपले बटाटे छान कुस्करून खिसून घ्यायचे आहेत. बटाटे इथे आपले खिसून झाले की आपण एक मिक्सरचं भांडं घेणार आहोत. त्यामध्ये 3 ते 4 एवढ्या मिरच्या घालून घेणार आहोत. मिरच्या हाताने तोडून घ्यायच्या आहेत आणि त्यामध्ये 1 चमचा जिरे घालून घेणार आहोत. 1 इंच आल्याचा तुकडा घ्यायचा आहे. आल्याचे तुकडे बारीक असे चिरून घ्यायचे आहेत आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून घ्यायची आहे. तयार पेस्ट बटाटा आणि या उपमाच्या सारणामध्ये घालून घेणार आहोत. एक छान अशी चव येते या कटलेटला. त्यासाठी इथे मी साधंसं आपलं वाटण तयार करून घेतलं आहे. तर यामध्ये उपम्यामध्ये चवीनुसार मीठ होतंच, तरी आपण इथे बटाटा घातल्यामुळे मिठाची क्वांटिटी कमी झाली आहे, म्हणून त्यामध्ये मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. आणि इथे 2 ते 3 चमचे एवढे तांदळाचं पीठ घालून घेतलं आहे. तर इथे 1 चमचा मी इथे गरम मसाला घालून घेतला आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर देखील घालून घेतली आहे. कटलेट अगदी आपले चटपटीत व्हावे त्यासाठी इथे 1 चमचा मी चाट मसाला देखील घालून घेतले आहेत आणि अर्धा चमचा हळद घालून हे सारण छान एकजीव करून घ्यायचं आहे. तर पूर्ण आपल्या या सारणाचा एक गोळा होईल अशा पद्धतीने हे सारण अगदी एकजीव करून घ्यायचं आहे. मुलांना तोच उपमा खायचा जर कंटाळा आला असेल तर तुम्ही अशा पद्धतीचे राहिलेल्या शिल्लक उपम्याचे असे कटलेट करून देऊ शकता. चवीला एक नंबर लागणारे हे कटलेट आहे. तर इथे आपलं पीठ मळून रेडी झालं आहे. हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. तर हव्या तुम्ही आकाराचे गोल किंवा लांबट आकाराचे किंवा स्क्वेअर लाईनच्या आकाराचे सुद्धा कटलेट तयार करून घेऊ शकता. तर मी इथे उभ्या आकाराचे कटलेटला शेप देत आहे. तर इथे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला हे कटलेट तयार करून घ्यायचे आहेत. तर इथे मी ह्या सर्व गोळ्याचे कटलेट तयार करून घेत आहे.
कटलेटमध्ये इथे मी तांदळाचं पीठ वापरलं आहे. जर तुमच्याकडे तांदळाचं पीठ नसेल तर तुम्ही 1 वाटीभर हरभरा डाळीचं पीठ देखील घालू शकता म्हणजेच बेसन पीठ देखील घालू शकता किंवा ज्वारीचं पीठ देखील घालू शकता. त्याने देखील आपले कटलेट कुरकुरीत आणि छान खमंग लागतात. तर इथे आपले सर्व कटलेट तयार झाले आहेत तळण्यासाठी. तर गॅसवर इथे मी कढई गरम होण्यासाठी ठेवली आहे. कढईतलं तेल आपलं छान कडकडीत तापलं आहे. तर आपलं हे गॅस आपला लो टू मिडियम हीटवर ठेवायचा आहे आणि आपले कटलेट अगदी छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कटलेट फ्राय होण्यासाठी इथे साधारण 5 ते 6 मिनटामध्ये खालची बाजू छान गोल्डन ब्राऊन रंगाला येऊपर्यंत इथे भाजून झाली आहे. तर इथे बघू शकता कटलेट आपले फार सुंदर असे दिसत आहेत आणि वरून अगदी कुरकुरीत देखील दिसत आहे. तर आपली कटलेटची बाजू एक छान भाजून झाली आहे. तर आपण दुसऱ्या बाजूने देखील त्याला आलटपालट करून तळून घेणार आहोत. असेच करून साधारण 5 ते 6 मिनटामध्ये इथे आपले कुरकुरीत कटलेट तयार होतात. तर लहान मुलांना देखील कळणार देखील नाही की आपण शिल्लक राहिलेल्या उपमापासून हे छान असे क्रिस्पी आणि कुरकुरीत असे कटलेट तयार केले आहेत. तर इथे बघू शकता गोल्डन ब्राऊन रंग आला आहे कटलेटांना. तर आपण एका प्लेटमध्ये कटलेट काढून घेणार आहोत. तर अशाच पद्धतीने सर्व कटलेट आपण तळून घेणार आहोत. तर इथे बघू शकता जास्तीचं देखील तेल पिलं नाही आहे कटलेटांनी. अगदी छान आपले कुरकुरीत आणि मस्त कलरफुल आपले कटलेट रेडी झाले आहेत. अगदी जसे बाहेरून कटलेट विकत आणल्यासारखे किंवा बटाट्याचे जे आपण रोलाचे ब्रेडचे कटलेट करतो तशा पद्धतीने आपले हे उपम्याचे कटलेट दिसत आहेत. पण ते चवीला देखील ते फार सुंदर लागत आहेत. तर त्याची क्वांटिटीही बघू शकता आणि आतून बघा एकदम असे मऊसूद आणि जाळीदार देखील झाले आहेत आणि वरून देखील कुरकुरीत असे आपले कटलेट झाले आहेत. नुसते जरी हे कटलेट खाल्ले ना तर चवीला एक नंबर लागतात आणि सॉससोबत खाल्ले तर अतिशय उत्तम असे आपले इथे कटलेट तयार झाले आहेत. तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि शिल्लक राहिलेल्या उपम्यांपासून तयार केलेली रेसिपी कशी वाटले कमेंट करून देखील सांगायला अजिबात विसरू नका. माने रेसिपी सोलापूरचे व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा.